श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, आज आहे मंगळवार आणि आज आहे षटतिला एकादशी. एकादशीच्या व्रताने मनुष्याच्या जीवनातील जे काही पाप आहेत, जे काही दुःख आहेत, जे काही दारिद्र्य आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर होतील. ज्या वेळेस आपल्या घरामध्ये ह्या निगेटिव्ह एनर्जी असतात, नकारात्मक शक्ती असतात, त्यावेळेस काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. तर त्यासाठीच हा आजचा एक उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. विशेषतः करून घरामध्ये ज्या काही या वाईट शक्ती आपल्याला अनुभवायला मिळत असतात. वाईट शक्ती म्हणजे कशा, तर बघा, घरामध्ये सतत कटकट, सतत भांडण, अगदी छोटे छोटे कारण असतात पण तरीही घरामध्ये सतत कटकट चालूच असते, भांडण होत असते. तर यामुळे हे जे काही वातावरण आपल्या घरामध्ये तयार झालेलं असतं, हे वातावरण दूर व्हावं यासाठी ह्याच्या काही विशिष्ट तिथी असतात. म्हणजेच कोणत्या, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्यानंतर बघा एकादशी असते, संकष्टी चतुर्थी असते. तर ह्यावेळेस अशा या तिथींना आपण जर काही उपाय केले तर आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना, तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठीच हा आजचा जो एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. आता उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला आज संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी तुम्हाला भगवान विष्णूंना एका ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. संध्याकाळी शक्य नाही तर सकाळी जरी केलं तुम्ही तरीही चालेल. त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये विष्णू सहस्रनामावली याचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नाही तर श्रवण तरी आवर्जून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे. संध्याकाळी 5 नंतर खूप जास्त लेट पण करू नका, 9 वाजेपर्यंत केला तर अतिशय उत्तम राहील. तर काय करायचं आहे, तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहे. चिमूटभर काळे तीळ घ्या, चिमूटभर पांढरे तीळ घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे. मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर 5 वेळेस तुम्हाला तुमच्या घरावरून हे जे तीळ आपण घेतलेले आहेत तर ते ओवाळून टाकायचे आहे. आणि माझ्या घरातल्या ज्या काही वाईट बाधा आहेत, करणी बाधा आहेत, तर त्या दूर झालेल्या आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे. अशा पद्धतीचा आपल्या मनामध्ये भाव ठेवून आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे. तर हा उपाय करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा, नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर तुम्हाला हे जे तीळ आहे तर ते तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन तुम्हाला शक्य असेल तर पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा एखाद्या झाडाखाली टाका किंवा जिथे कुठे पशुपक्षी तुम्हाला असं वाटतंय की येत आहे आणि पशुपक्षी हे जे तीळ आहे तर ते खाऊन घेतील, तर अशा ठिकाणी जरी तुम्ही टाकले तरीही चालतील. तर अशा पद्धतीने हा जो आजचा एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. तर नक्की हा उपाय करून बघा, याचा अनुभव तुम्हाला येईल. घरातील सर्व दोष दूर होतील, घरातील ज्या काही वाईट बाधा, नकारात्मक शक्ती, करणी बाधा आहेत तर त्या सुद्धा दूर होतील आणि आपल्या घराची जे कुठे बंद झालेली होती, म्हणजेच काय प्रगती कुठेतरी थांबलेली होती, तर ती प्रगती आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणात होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.